पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारित प्रधानमंत्री जीवन योजनेला मंजुरी दिली आहे. जैव इंधनाच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडींबाबत ताळमेळ राखण्यासाठी आणि अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही योजना असून याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या अवशेषांसाठी फायदेशीर उत्पन्न सुद्धा मिळणार आहे. प्रधानमंत्री जीवन योजनेद्वारे प्रगत जैव इंधनांना चालना देण्यासाठी भारत सरकारची वचनबद्धता शाश्वत आणि स्वावलंबी ऊर्जा क्षेत्रासाठीचं त्यांचं समर्पण दर्शवते. मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाचा लाभ मराठवाड्यातील लाखो नागरिकांना होणार असून 60 वर्षांपासूनची मागणी निकाली निघणार आहे. मराठवाड्यातील इनाम दिलेल्या जमिनी अकृषी प्रयोजनाकरिता वर्ग 1 मधील रूपांतरणासाठी नजराण्याची रक्कम चालू बाजार मूल्याच्या 50% ऐवजी 5% इतकी आकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी दुग्ध विकास प्रकल्पाचा टप्पा 2 राबवण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पासाठी 149 कोटींच्या खर्चास मान्यताही बैठकीत देण्यात आली आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 328 कोटी 42 लाख इतकी असून यापैकी 179 कोटी 16 लाख हिस्सा हा शेतकरी आणि पशुपालकांचा आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि मदर डेअरी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जाणार आहे. टोमॅटोच्या भावावरील दबाव आजही कायम होता. बाजारातील टोमॅटोची आवक वाढण्याचा परिणाम दरावर दिसून येते. त्यामुळे टोमॅटोच्या भावावर दबाव आला. राज्यातील सर्वच भागात टोमॅटोची आवक वाढते. त्यामुळे टोमॅटोला सरासरी 1600 ते 2400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. टोमॅटोची बाजारातील आवक पुढील 1-2 आठवड्यात पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे, असं बाजारातील व्यापारी सांगतात. गेल्या वर्षभरात सोयाबीनचा भाव तब्बल 40% कमी झालाय. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव 4 वर्षातील सर्वात नीचांकी पातळीवर आहे. अमेरिकेतील सोयाबीन पुढच्या महिन्यात बाजारात येईल. यंदा तिथेही सोयाबीन उत्पादन वाढीचा अंदाज आहे. शेतकरी मागील हंगामातील सोयाबीन विक्री करतात, त्यामुळे बाजारावर दबाव वाढून भाव पडले. त्याचा परिणाम देशातील बाजारावर होतोय. अमेरिकेत यंदा उत्पादन वाढीचा अंदाज आणि त्यात शेतकऱ्यांची विक्री वाढण्याचा दबाव दरावर आलाय. परिणामी सोयाबीन ऑगस्ट 2020च्या पातळीवर पोहोचलाय. सीबोवटर सोयाबीनने $9.84 प्रति बुशेल्सच्या नीचांकी पातळीवर पोहोचलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात असलेल्या केतूर नंबर 2 या गावचे विनोद आणि रणजित नवले या 2 तरुणांनी 2 एकर पेरूबागेमध्ये आंतरपीक म्हणून बिगर हंगामात कलिंगड लागवड केली आहे. कलिंगडचा जो काही हंगाम असतो तो जून महिन्याचा असतो, परंतु या दोघांनी 25 मे रोजी पेरूबागेच्या 2 ओळींमध्ये एक कलिंगडासाठी बेड तयार करून त्या ठिकाणी कलिंगडाची लागवड केली. हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यात 2 एकर आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या कलिंगडाचे त्यांना 33 टन उत्पादन मिळाले. गेल्या हंगामात 15,500 रुपयांपर्यंत दर गेल्याने यंदाही तीळ दरात तेजी राहील अशी अपेक्षा वर्तवली जात होती. यंदा मात्र संपूर्ण हंगामात तिळाला उठाव नसल्याने तिळाचे दर दबावात असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. गेल्या हंगामाप्रमाणे दिवाळीनंतर तिळाच्या दरात काही अंशी तेजी येईल अशी शक्यता आहे. यंदा केंद्र शासनाने हरभऱ्याला 5,440 रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केलाय. त्या तुलनेत वर्षभर दर 5,000च्या दरम्यान राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च पडला नाहीये. सध्या साठवणूक केलेला हरभरा शेतकऱ्यांजवळ नाहीये. अशा परिस्थितीत आवक कमी झाली आणि सणासुदीच्या दिवसात मागणी वाढलीय. नवीन हरभरा बाजारात यायला वेळ आहे. त्यामुळे हरभऱ्याला उच्चांकी 7,212 रुपये क्विंटल भाव मिळालाय.